12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय। देवस्थानच्या विश्वस्तांनी प्रसाद म्हणून लाडू विक्री सुरू केल्यानं हा वाद थेट पोलिसांच्या दारात गेलाय। महत्त्वाची बाब म्हणजे या वादात भारतीय पुरातत्व खात्यानेही उडी घेतली, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय। बघूयात या वादाविषयीचा हा रिपोर्ट। 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून जगभरात ओळख। हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला देशासह परदेशातून येतात। विविध धार्मिक विधी करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी भाविकांचा मोठा ओढा असतो। कुंभनगरी असल्यानं 12ही महिने त्र्यंबकेश्वराला भक्तांची मांदियाळी असते। याशिवाय संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची समाधी असल्यानं वारकऱ्यांची यामध्ये भर पडत असते। अतिशय महत्त्वाचं धर्मस्थळ असलेल्या त्र्यंबकेश्वरात सध्या प्रसादावरनं मोठा वाद निर्माण झालाय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बंद पडलेल्या प्रसाद विक्रीचा नव्यानं शुभारंभ करण्यात आला। भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळू लागला। तिरुपती आणि शिर्डी अशा धार्मिक स्थळी ज्याप्रमाणे लाडू प्रसाद विक्री होते, अगदी त्याच धर्तीवर त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्तांनी हा उपक्रम राबवला होता। यावर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी आक्षेप घेत भारतीय पुरातत्व खात्याकडे तक्रार केली। या तक्रारीची दखल घेत भारतीय पुरातत्व खात्यानं थेट त्र्यंबकेश्वर पोलिसांकडे पत्रव्यवहार केला, ज्यामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली। नवीन उपक्रम चालू केलेला आहे तो म्हणजे लाडू विक्री। ही दुकानदारी त्यांनी हेरिटेज असलेल्या राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात चालू केलेली आहे। आणि आता जे पत्र दिलं आहे ते पोलीस स्टेशनला त्यांनी पत्र दिलेलं आहे। यामध्ये पोलीस स्टेशन कसं काय ह्यांच्यावरती FIR दाखल करू शकतात। माझा तर असा आरोप आहे आता की भारतीय पुरातत्व विभाग यांनी जर हे गंभीर नसले तर ही गोष्ट माननीय पंतप्रधान यांनी लक्षात घेतली पाहिजे। त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या परिसरात लाडू विक्री नवीन नाही। त्र्यंबकेश्वर देवस्थानची घटना निर्माण होण्यापूर्वी 2007 ला लाडू विक्री सुरू होती। इतकंच काय तर कोरोना काळापूर्वी खिचडी वाटपही केलं जायचं, पण खिचडी खराब होत असल्यानं विषबाधा होऊ शकते या भीतीनं खिचडी वाटप बंद झालं। कोरोना काळात प्रसाद वाटप बंद झालं होतं। त्यानंतर महिनाभरापूर्वी गुढीपाडव्याला लाडूच्या प्रसादाचं वाटप ना नफा ना तोटा या तत्वावर सुरू झालं। 2 दिवस लाडू विक्री बंद असल्यानं भाविकांनी लाडू विक्री काउंटरवर गोंधळ घालत विक्री सुरू ठेवण्याची मागणी केली होती, असं स्पष्टीकरण त्र्यंबकेश्वर देवस्थानकडनं देण्यात आलं। भाविकांच्या श्रद्धेशी न खेळता मंदिराच्या कोटालगत असलेलं अतिक्रमण, हॉटेल चालकांकडनं गॅस सिलेंडरचा वापर यावर विश्वस्तांनी बोट ठेवत भारतीय पुरातत्व खात्याला सुनावलं। 2002 सालापासून तर 2009 सालापर्यंत या ठिकाणी लाडू प्रसाद विक्री प्रभू प्रसाद या नावाने केले जात होतं। करोनाच्या आपत्तीच्या कालावधीमध्ये हा उपक्रम बंद पडलेला होता। जुना बंद पडलेला उपक्रम नव्याने चालू केलेला आहे। हा काही नवीन उपक्रम नाहीये आणि भाविकांना त्याच्यातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। सुमारे 5000 पेक्षा जास्त भाविक या उपक्रमाचा फायदा घेत आहेत आणि हा पूर्ण जो प्रसादाची जी योजना ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालवली जाते। अनेक भाविकांची साऊथ असेल पूर्ण भारतातून जे भाविक येतात त्या सर्वांची इच्छा होती की त्र्यंबकेश्वर देवस्थान मार्फत काहीतरी अधिकृत प्रसाद आम्हाला या ठिकाणी प्राप्त व्हावा। भाविकांच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी ही योजना सुरू केली। त्यामुळे कोणाच्या तरी सांगण्यावरून आर्किओलॉजी डिपार्टमेंटने सुद्धा त्याची अशा प्रकारे दखल घेऊ नये असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। भाविकांकडनं मात्र प्रसाद म्हणून लाडू विक्री सुरूच राहावी अशी मागणी केली जाते। त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन दर्शन घेणं शक्य नसतं, अशांना प्रसाद देता येतो असं म्हणत भाविकांनी लाडू विक्रीला पाठिंबा दिलाय। महत्वाची बाब म्हणजे सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरनं याबाबत आपलं मत व्यक्त केलंय। खरं तर आपण बघतो की बालाजीला जातो, पंढरपूरला जातो, अजून बऱ्याच मोठमोठ्या देवस्थानाला जातो, तिकडे महाप्रसाद दिला जातो, जसं बालाजीचा प्रसिद्ध लाडू असेल। सो तसंच आता नवीन इकडे त्र्यंबकेश्वर ट्रस्टने त्यांचा बुंदीचा लाडू असा प्रसाद चालू केलेला आहे आणि माझी इच्छा आहे की सगळ्या भाविकांनी यावं आणि याचा आनंद घ्यावा, घरच्यांना प्रसाद घेऊन जावं। आता आपण एवढ्या दूर आलो मंदिराला दर्शन करता, तर एक सहज लोक विचारतात की तुम्ही इतक्या दूर गेले, काही आणला की नाही आणला प्रसाद। तर ही एक चांगली व्यवस्था आहे ज्या संस्थेतर्फे करण्यात आली। त्या संस्थेत एक उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल असा मला वाटतो आणि ही चांगलीच योजना किंवा एक प्रसाद आपण प्रत्येकाच्या घरी वाटून देतो। जेही आपले नातेवाईक आहे, मित्रमंडळी आहे, त्यांना प्रसाद देतो। भारतीय पुरातत्व खात्याच्या पत्रव्यवहारानंतर
आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करणार आहेत। या चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न होतं आणि कुणावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।